हॅलो आणि नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. तब्येत आमची खराब होती, राघवची आणि माझी, सो त्यामुळे मला ब्लॉग बनवायला जमलं नाही. तर आता राघवही छान आहे आणि माझी तब्येत जरा म्हणजे व्यवस्थित होते. सो तुमच्यासोबत आज म्हटलं की मी खूप साऱ्या गोष्टी शेअर करायच्या राहिल्यात तर त्या शेअर करते. काय हाय केस विंचरले नाही. आपली मेथी आहे अशी झाली आहे, तर एक 4-5 दिवसात किंवा 5-6 दिवसात काढायला येईल मेथी. तर एवढी झाली आहे आणि इथेही लावली याच्यामध्ये खाली मेथी, तर तीही एवढी झाली आहे. आणि इथे आपला वेल आहे तर त्याच्या शेंगा तोडायला आल्यात, परंतु मी असं विचार करते हा संक्रांती केवढा आहे, सो संक्रांतीच्या वेळेला पहिला तोडा करेल, परंतु त्याच्यावरती मावा पडलाय. सो माहिती नाही आता हा मावा कसा जाईल. तर इथे वरतीपर्यंत हा वेल आता पुढे पुढे वाढत चाललाय आणि वरतीही शेंगा लागायला लागल्यात सगळीकडे. सो आता तोडाव्याच लागतील शेंगा, नाही तर म्हणजे मोठे मोठे दाणे होतील याचे. तर मला वाटतं ही पहिली शेंग आहे, तर ही मी तशीच ठेवेल आणि बाकीच्या शेंगा तोडेल, कारण त्यात बी तयार झालेलं असेल. आणि याच्यामध्ये गुलाबाचं झाड आहे, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे मेथी लावून दिली आहे. आणि याच्यामध्ये मेथी मे बी कशाने गेली आहे माहिती नाही, याच्यावर काहीतरी पाखरू वगैरे बसलंय किंवा कबूतर बसलंय त्यामुळे. आणि ते अशा प्रकारे मेथी उगवली साईडने लावली होती मी. आणि त्या आहे आपली आळू. आणि काय दाखवते गाऊ आले. आणि हे दोन माझे स्कूलचे मेडल्स आहेत. हा, स्पोर्ट गल्लाचे. हा हो. आणि हे गावचं KG1चं गोल्ड मेडल आहे आणि यावेळेला सिल्वर भेटलंय गावला ग्रेड 1 ला. नेक्स्ट टाइम पुन्हा गोल्ड मेडल आणणार आहे ती. आणि हे बाकीचे डॅडीच्या कॉम्पिटिशनचे मेडल्स आहेत. हा ओके. आणि हे जे रनरचं दिसतंय तर हे तेमूवरून मागवलं होतं. किती दिरामला ते माहिती नाही, परंतु तेमूवरून मागवलेलं आहे. खूप दिवसापासून चाललं होतं आमचं मागवायचं. अजून 1-2 वस्तू मागवल्या तर त्याही तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि तुम्हाला माहितीच आहे की दुबईमध्ये वगैरे पीठ भेटतं ज्वारीचं बाजरीचं, परंतु त्याच्या भाकरी काही वळत नाही त्याला जोपर्यंत आपण उकळीच्या पाण्यातून काढत नाही किंवा उकळीच्या पाण्यामध्ये टाकून हटत नाही. तर मलाही असंच करावं लागतं. भाकरी तेव्हाच वळते जेव्हा मी उकळीच्या पाण्यामध्ये पीठ हटून घेते तेव्हा, आणि त्यानंतर ते थंड झाल्यावर छान मळून घ्यायचं. तर ते करण्यासाठी जेवढं तुम्ही पीठ घ्याल तेवढंच तुम्ही भाकरीचं म्हणजे पीठ घ्याल तेवढंच तुम्ही पाणी घ्यायचं आहे. तर त्या असं माप आहे माझं. आणि अशा प्रकारे इथे भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी बनवली होती, सोबतच मेथीची भाजी देखील होती. आणि आमच्याकडे सगळ्यांना मेथीची भाजी खूप आवडते. आणि माझ्या मिस्टरांनी तेमूवरून मागवला होता व्हॅक्यूम क्लीनर, तर आम्हाला कार क्लीन करायची होती. सो अशा प्रकारे तो वर्क करत होता. आणि अशा प्रकारे आम्ही तेमूवरून मागवलेला जो व्हॅक्यूम क्लीनर आहे तो घरामध्ये वर्क नव्हता करत, परंतु कारमध्ये छान वर्क करत होता. आणि ॲक्च्युली तो कारसाठीच होता. तर खूप छान कार क्लीन झाली त्याने, आम्ही ट्राय केला तर. आणि अशा प्रकारे कचरा वगैरे काढण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी सर्व सिस्टमॅटिक दिलेलं आहे. आणि आम्ही आलेलो आहोत बाळाचं सीट लावायला. तर हे आहे बाळाचं सीट आणि इथे लावायचं या जागेवरती. तर गाडी क्लिनिंगचं काम चालू आहे आणि राघवला इथे उभं केलंय. आणि आम्ही राघवचं जे सीट आणलं होतं तर ते आम्हाला सुभाषदादांनी त्याने दिलं होतं. आणि ते काही म्हणजे आम्हाला फ्रंट आणि बॅक असं दोन्ही लावायचं माहिती नव्हतं, तर आम्ही दोन्ही साईडने ट्राय करून पाहिलं. आणि जेव्हा इझिली जात होतं तर हे ॲक्च्युली बेबी सीट होतं आणि इझिली आम्हाला ते बॅक साईडने स्टेबल झालं, परंतु आम्हाला फ्रंटने कसं लावायचं हे माहिती नव्हतं. सो आम्हाला म्हणजे सुभाषदादांनीच हेल्प केली फोनवरती की असं असं लावायचं. परंतु राघव आता मोठा झाला आहे तर मे बी बेबी सीट नाही म्हणजे त्याला युजफुल नाही आहे, त्याला व्यवस्थित बसता येत नव्हतं त्याच्यामध्ये.
तरी आम्ही सुरुवातीला प्रयत्न करत होतो की बघूयात म्हणजे जमतंय का त्याला बसायला वगैरे, परंतु बेबी सीटमध्ये बेबी मागे लाय डाऊन होतो. तर राघव आता मोठा झाला आहे, तो बसू शकतो व्यवस्थित. सो त्याला आता म्हणजे टोडलर सीट हवं आहे. सो बघू आम्ही आता त्यांच्याकडनं घेऊन येऊ दुसरं सीट नेक्स्ट टाइम गेल्यानंतर. आणि अशा प्रकारे कार सीट फिक्स केलं आहे फ्रंट साईडने. तर हे सीट तुम्ही दोन्ही साईडने फिक्स करू शकता. मज्जा, तुझी लय मज्जा झाली आता. आणि अशा प्रकारे राघव बसलाय, तर त्याला बेल्ट पॅक केलेला आहे, सीट बेल्ट लावलाय. आम्ही थंडीमध्ये पॉप्सिकल्स बनवले होते. काढून दाखव. ऑरेंजचे होते. सो असे आहेत गाऊसाठी बनवलेले पॉप्सिकल्स, कारण आम्हाला सगळ्यांना सर्दी आहे, गाऊलाच नाहीये फक्त. तर अशा प्रकारे याच्यामध्ये आहेत पॉप्सिकल्स. तर हे आम्ही आयकेवरून आणलेलं आहे आणि वेळच भेटत नव्हता करायला. गाऊ 2 संपवले तू, 4च केले होते आपण ना. हा, तर अशा प्रकारे आम्ही पॉप्सिकल्स बनवलेत. कशाचे आहेत? ऑरेंज. ऑरेंज ज्यूस. ऑरेंज ज्यूस मध्ये थोडीशी शुगर टाकली होती ना आपण. यम्मी आहे. अशा प्रकारे आम्ही आता निघालोय गिफ्ट मार्केटला. हो ना गाऊ? तर गाऊची नोटबुक वगैरे संपली होती आणि मलाही थोडीशी माती आणायची होती गिफ्ट मार्केटवरून. कारण म्हटलं की आता वातावरण चांगलं आहे, तर मेथी वगैरे लावेल, शेपू लावेल, कोथिंबीर लावेल. सो त्यासाठी म्हटलं की माती घेऊन यावी. तर मग माझ्या मिस्टरांना घेऊन जावं लागतं मला माती आणायला, कारण हेवी असते. राघवही ऐकत नाही, राघवलाही उचलून घ्यावं लागतं. तर आत्ताच देखील तो म्हणजे त्याच्या स्ट्रोलरमध्ये बसलेला नाही, माझ्याकडेच होता. तर अशा प्रकारे गिफ्ट मार्केटला आता वातावरणही खूप थंड आहे, त्यामुळे खूप छान झाडं वगैरे आलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि मला म्हणजे झाडं वगैरे, इनडोअर प्लांट्स, आउटडोअर प्लांट्स वगैरे सगळे लावायला आवडतात खूप. सो त्यामुळे मी नेहमी ट्राय करत असते एखादं तरी झाड घेऊन जाईल माझे मिस्टर आले की, कारण मला एकटीला आणता येत नाही, राघव वगैरे असतोच माझ्यासोबत. तर त्यासोबतच मी एक झाड घेऊन आले होते आज, आणि त्यासाठी इनडोअर पॉट देखील घेऊन आले होते. तर तिकडून आल्यानंतर आम्हाला लागली होती भूक. सो मी अशा प्रकारे सर्व कटिंग केली होती, आणि तुम्हाला समजलंच असेल कटिंग केली म्हणजे मला काय बनवायचं आहे. तर मला बनवायचा होता मसाले भात, आणि माझ्याकडे जे काही व्हेजिटेबल्स होते तर ते सगळे मी काढले होते. जास्त काही व्हेजिटेबल्स नव्हते, फ्रीज क्लीन केला होता मी. सो त्यामुळे सगळे मला संपवायचे होते, आणि गाऊला पनीर खायचं होतं. सो मी असा विचार केला की पनीर मसाले भातामध्ये टाकून देईन, सो तीही आवडीने खाईन, आणि तिला पनीर खूप आवडतं. सो त्यामुळे मसाले भातात पनीर टाकून तिला सांगितलं की पनीर बिर्याणी बनवली आहे. सो अशा प्रकारे माझा झाला होता मसाले भात देखील रेडी. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.